महाडच्या दर्शनानंतर आमचा प्रवास आम्हाला घेऊन आला पळसदरी येथील स्वामी समर्थांच्या मठात, जिथे प्रत्येक क्षणात एक वेगळीच ऊर्जा जाणवते. नमस्कार मंडळी, आता आपण आलेलो आहे. एक तर देवाचं दर्शन घेतलं आपण महाडच्या गणपतीचं, आणि आता तुम्ही मागे बघत असाल इकडे पळसदरीला श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे. तर वरद विनायकवरनं जे आहे इकडे महाडच्या गणपतीवरनं इथे सांगली 8 ते 10 किलोमीटरच आहे. जो सरळ रोड जातो ना आपला, जो पुढे जाऊन गगनगिरी महाराजांच्या मठाला भेटतो, तो रोड, त्या रोडने इकडे लेफ्ट घ्यायचा. तर तिकडनं जसं आत आला तर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा मठ दिसेल. तर आता आम्ही आत चाललोय, तर चला या. हे बघा इकडे आहे स्वामींचा मठ, पळसदरीला आलो इकडे, जसं तुम्हाला मगाशी बोललो. आणि इकडे बाजूला सगळं बघाल तर इकडे सगळी पार्किंग आहे, 4 व्हीलर 2 व्हीलरची. आणि तिकडनं आतमध्ये आहे इकडे आपले चप्पल वगैरे ठेवायला स्टँड आहे, आणि आतमध्ये एंट्री. तर आता आम्ही चाललो आहे. हा इकडनं एंट्री केली आपण. आता आतमध्ये जाऊ. इकडे दिले महाप्रसादाकडे, म्हणजे 12:30 का ते जेवणाचं असतं. हे बघा इकडे. आणि आता इकडे मुख्य दर्शन लिहिलं आहे, श्री क्षेत्र पळसदरी पुण्यनगरी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मठ बघा. मठात पाऊल टाकताच एक शांतता मनाला स्पर्श करून जाते. ना कुठली घाई, ना कुठला गोंधळ, फक्त श्रद्धा आणि समाधान. आता आम्ही लाईनीमध्ये उभे आहे. इकडे पण म्हणजे जसं वाटलं तसं इकडे पण गर्दी नाही आहे जास्त. सो आता दर्शन पण पटकन होऊन जाईल. चला या. या ठिकाणची एक वेगळीच कथा सांगितली आहे. म्हणतात स्वामी समर्थांनी स्वतः एका भक्ताला दर्शन दिलं आणि या जागेची ओळख करून दिली. त्या दैवी संकेतानंतर इथे घडू लागले काही अद्भुत अनुभव. आणि असंही सांगितलं जातं की मठ तयार होताना एक वानर तब्बल 22 दिवस इथेच राहिलं होतं. जणू त्या मठाच्या उभारणीत त्यानेही आपला सहभाग दिला होता. आणि हळूहळू या पवित्र ठिकाणी उभा राहिला तो समर्थांचा मठ. इकडे आलात की हा फलक नक्की वाचा. आपण जसं त्या गाभाऱ्यामध्ये येतो तसं इकडे सगळी माहिती दिली आहे की हा मठ का बांधला ती. तर तुम्ही जेव्हा याल इकडे तर जरूर ही माहिती वाचा. त्यामुळे तुम्हाला हा मठ का बांधला याचं सगळं इकडे माहिती तुम्हाला समजून जाईल. बघा. आणि इकडे बाजूलाच औदुंबराचं झाड आहे, आणि इकडे स्वामींची उत्सव मूर्ती आहे. हा बघा हा मठ आहे. आणि या मठाच्या एक्झॅक्ट मागे इकडे लिहिलं आहे की रेल्वे स्टेशनकडे जाण्याचा मार्ग. म्हणजे इकडनं रेल्वे स्टेशनला जाऊ शकतो. जे जवळचं रेल्वे स्टेशन आहे ते पळसदरी. तर इकडनं आपण पळसदरी रेल्वे स्टेशनला जाऊ शकतो. पळसदरी रेल्वे स्टेशन आहे ते हार्डली किती 1.5 किलोमीटरच आहे इकडनं. म्हणजे वॉकेबल डिस्टन्स आहे. हार्डली 15 ते 20 मिनटं लागतील. आणि तर तुम्हाला ट्रेनने यायचं असेल तर पळसदरी स्टेशनला उतरा, आणि तिकडनं मे बी रिक्षा वगैरे असतील. कारण का इकडे बाहेर मी बघितलं इकडे तर रिक्षा वगैरे होत्या. तर त्याचे किती चार्जेस घेतात ते वगैरे तेवढं नाही माहिती आहे मला. आम्ही डायरेक्ट बाईकने आलो. तर मंडळी अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे स्वामींचं. सकाळची जी शांतता होती तीच कंटिन्यू झाली इकडे पण. आतमध्ये गेलात की तिकडे ते बोलतात स्वामींच्या फोटोबरोबर, स्वामींच्या मूर्तीबरोबर फोटो काढायला देत नाही, अलाउड नाही करत. पण जो गाभारा आहे जिकडे भक्त लोक स्मरण करायला बसतात, ध्यान करायला बसतात, तिकडं तर तुम्ही. तर मंडळी आता जो सकाळचा आपला प्रवास झालेला चालू, तो जे ठरवलेलं होतं ॲक्च्युली सोनगिरी, तो बघा तो मागे आहे दिसतोय, तो दाखवू का नाही नंतर बघा. बघा हा मागे दिसतोय तो सोनगिरी आहे. तर तो ॲक्च्युली आम्ही ठरवलेलं, बट नंतर मग विचार केला नको, आता पहिला महाडच्या गणपतीचं दर्शन घेतलं. तिकडनं जी शांतता होती तीच पुढे कॅरी फॉरवर्ड केली. आता आलो आम्ही इकडे पळसदरीला स्वामींच्या इकडे. तर तिकडचं पण आता दर्शन झालं आहे, मस्त एकदम दर्शन झालं आहे. आणि गर्दी नाही मिळाली आम्हाला, ही एक चांगली गोष्ट आहे. ॲक्च्युली तुम्ही पण इकडे या, विजिट करा. बऱ्यापैकी लोकांना इकडचं आता माहिती आहे. आणि स्वतःचं वेरीकर असेल तर तुम्ही हार्डली मुंबईपासून 80 किलोमीटरवरच आहे. म्हणजे सकाळी जरी तुम्ही निघालं तरी हार्डली 2-2.5 तासात तुम्ही इकडे येऊ शकतात. आणि जसं बघायची बोललो तसं ट्रेन पळसदरी बसमध्ये ट्रेन तिकडनं मग इकडे येऊ शकतात. तर तुम्ही जरूर या इकडे, व्हिजिट करा. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटतो आहे हे मला जरूर कमेंट करून सांगा. थोडंसं काहीतरी वेगळं आहे, ट्रेकिंग नाही,
आणि म्हणजे देवदर्शनचा हा जरा झाला व्हिडिओ. तर तुम्हाला व्लॉग कसा वाटतो जरूर मला कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चलो बाय बाय. हे बघा थोडं तुम्ही तिकडनं थोडं पुढे आला या रोडने तर इकडे तुम्हाला दिसतो एक डॅम. तर असा मस्त असा डॅम आहे. तर इकडे येऊन थोडंसं तुम्ही रिलॅक्स होऊ शकतात. आणि हा रोड आहे पुढे असाच हा गावात म्हणजे जात असेल कुठच्या. तर आम्ही जरा इकडे आलो आहे टाईमपास करण्यासाठी. आणि इकडे व क्रिकेटच्या मॅचेस चालू आहे. आता थोडा वेळ इकडे थांबू आणि परत निघू. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि कदाचित हीच भावना घेऊन आम्ही आमचा प्रवास इथेच संपवला. पण श्रद्धा आणि विश्वास नेहमी सोबत होता.